हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त आहे ना, मऊ मऊ अशी मूग डाळीची खिचडी आणि कढी बनवलेली आहे. भन्नाट असं आहे ना, संध्याकाळी जेवणाचा आहे ना बेत बनवलेला आहे. तर मस्त मूग डाळीची खिचडी, आंब्याचं चटपटीत अशी चटणी आणि पापड, खूप सुंदर भन्नाट असा बेत आहे. आणि अगदी घाईच्या वेळेस पण पोटभरीचा असा हा सुंदर असा स्वयंपाक आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी आहे ना एक डब्बा आहे ना बासमती तुकडा घेतलेला आहे, बघू शकता. आता ह्याच डब्याने ना आपण पाववाटी आहे ना मुगाची डाळ घेणार आहे. इथे मी मूग डाळीची खिचडी बनवणार आहे. आणि छान असं हे मिक्स करूया, डाळ आणि तांदूळ. आता हे आहेत ना छान स्वच्छ असं आहे ना धुवून घेणार आहे आपण. 2 ते 3 पाण्याने मूग डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे. आता इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण आहे ना तेल टाकणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात. मोहरी छान अशी आहे ना तडतडू द्यायची. नंतर आहे ना जिरं टाकायचं. जिरंसुद्धा आहे ना मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये ना आपण हिंग टाकणार आहे. मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात आणि बारीक चिरलेलं आहे ना लसूण टाकूयात. हे 1 मिनिटभर परतून घेऊयात. आता आहे ना 2 ते 3 हिरवी मिरची आहे ना बारीक चिरून अशी घेतलेली मिरची टाकूयात. अगदी सहज सोप्या पद्धतीमध्ये मी मूग डाळीची खिचडी दाखवलेली आहे. खूप सुंदर अशी लागते. आता मिरची लसूण छान असं भाजले. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. तर मी 1 डब्बा तांदूळ घेतलेला आणि पाववाटी आहे ना मुगाची डाळ घेतलेली आहे. तर मी ह्या खिचडीसाठी आहे ना 3 डबे आहे ना पाणी टाकणार आहे. खिचडी आपली आहे ना अशी छान एकदम मऊ मऊ अशी झालेली पाहिजे. आता तांदूळसुद्धा आपण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण तांदूळ आता टाकून घेऊयात. व्यवस्थित असं मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकूयात आणि भरपूर अशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण लावून मीडियम गॅसवरती ना कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही मूग डाळीची खिचडी होते. आता इथे मी आहे ना ताक घेतलेलं आहे, बघू शकता. आपण आहे ना ताकाची कढी बनवणार आहे. तर तुम्ही दह्याची सुद्धा कढी बनवू शकता. माझ्याकडे ताक आहे त्याच्यामुळे मी ताकाची कढी बनवणार आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही कढी बनवाल ना तर अजिबात कढी आपली फाटत नाही किंवा काही नाही. तर कढईमध्ये ना तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. मग जिरं टाकायचं. जिरं पण छान फुललं की ना लसूण घेतलेला आहे, लसूण ठेचून घ्यायचा. लसूण टाकणार आहे आणि लसूण आहे ना आपण 1-2 मिनिट आहे ना आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता इथे मी आहे ना 2 ते 3 मिरची आहे ना अशी उभी मध्ये क्रॉसमध्ये आहे ना कट करून घेतलेली आहे. मिरची टाकली, कढीपत्ता टाकायचा आणि लसूण मिरची आपल्याला आहे ना छान अशी भाजून घ्यायची आहे, बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना 1 ते 1.5 चमचे आहे ना बेसन पीठ टाकणार आहे. बेसन पिठामुळे ना आपल्या कढीला आहे ना दाटसर पण येतो आणि कढी आपली आहे ना फाटत नाही. आता बेसन पीठसुद्धा आपलं आहे ना मीडियम गॅसवरती ना छान खमंग असं आहे ना भाजून घ्यायचं आहे, बघू शकता. मस्त खमंग असं बेसन पीठ आपलं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया. पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे ताक आहे ना ते ताक टाकायचं. ताक टाकायचं आणि कढीला जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत हे एकसारखं असं आहे ना हलवत राहायचं. म्हणजे ताक जे आहे ना आपलं ते फाटत नाही. त्याच्यामुळे जरा अगदी मिनिटाला आहे ना आपल्याला हे असं हलवून घ्यायचं, ते बघू शकता. आणि जशी कढीला आपल्या उकळी येईल ना तसा कलर अजून छान असा येतो, बघू शकता तुम्ही. मस्त कढीला आहे ना उकळी येत आलेली आहे. गॅस मिडियम ठेवूयात आणि छान अशी 5 ते 7 मिनिट उकळून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर तुम्ही बघू शकता आपल्या कढीचा जो कलर आहे ना तो किती सुंदर झालेला आहे.
आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. तर पाहू शकता अगदी झटपट अशी मूग डाळीची खिचडी आणि कढी तयार झालेली आहे. तुम्हाला खिचडी पण दाखवते, अगदी मऊ अशी झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने ना कंटाळा जर आला स्वयंपाक करायचा तर करून एकदा नक्की बघा मूग डाळीची खिचडी आणि कढी. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मस्त गरमागरम मूग डाळीची खिचडी, कढी, पापड आणि आंब्याची चटणी. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.